काल एका महिलेचा फोन आलेला. म्हटलं काय झालं? रडत होती. काय झालं? थोडी परिचयाची होती. 2-3 वर्षापूर्वीच लग्न झालेलं. तर जेव्हा विचारलं तिला काय झालं, तर सुरुवातीला तर ती काहीच बोलेना. नंतर हळूहळू तिला मी बोलतं केलं. त्यावेळेस जाणवलं की काहीतरी बिनसले, काहीतरी बिघडले. मग मी तिला म्हटलं, काय घडले जरा सविस्तर सांगशील का? तर नुकतंच लग्न झालेली ही मुलगी, साधारणतः 2-3 वर्ष, एक बाळ पण होतं तिच्याकडे. आणि तिने अशी सुरुवात केली की मला आता नाही राहायचं त्या घरामध्ये. काहीतरी कारणं अशी घडलेली होती, सांगत होती ती मला, की त्या सगळ्या कारणांमधून ती स्वतःला इतकं हतबल तिला वाटत होतं की तिथे मी आता पुढे राहूच शकत नाही, असा तिचा ठाम निश्चय झाला होता. तिला हळूहळू सगळी तिच्याकडून माहिती काढल्यानंतर जाणवलं की आता तिच्या समोर हा प्रश्न होता की आता मी कुठे राहू? मला आई वडिलांकडे जायचं नाहीये. कारण आई वडील मला नाही राहू देणार त्यांच्या घरी. आणि आतापर्यंत मी काही वेळा माझ्या आई वडिलांकडे गेलेली आहे की मला नाही राहायचं म्हणून, परंतु आई वडील या गोष्टींना मान्य करत नाही. खरं तर आई वडिलांनी तिला खूप चांगल्या अशा घरात दिलं होतं. म्हणजे सासरे चांगलं श्रीमंत होतं सासर. आई वडील नोकरदार होते. मध्यमवर्गीय कुटुंब होतं. आणि ह्यांनी कर्ज वगैरे काढून अगदी थाटात मुलीचं लग्न लावून दिलेलं होतं. वडील अजूनही ते कर्ज फेडत होते. मुलगी पण नोकरी करत होती. तशी ती सक्षम होती, स्वावलंबी होती. उच्च शिक्षित होती. परंतु ती नोकरी करत असतानाही एकही रुपया तिच्याकडे स्वतःकडे ठेवायला तिला अजिबात परवानगी नव्हती. सोनं पण तिला भरपूर घातलेलं लग्नामध्ये. एखादा किलो सोनं असेल. का तर श्रीमंताच्या घरी मुलगी गेलेली होती. परंतु ते सोनं सुद्धा तिच्या ताब्यात अजिबात नव्हतं. सगळं लॉकरमध्ये सासरच्या ताब्यामध्ये. डेस्टिनेशन वेडिंग केलेलं, प्री वेडिंग फोटोशूट झालेले, लाखोंचा खर्च झालेला. काय उपयोग होता त्या परिस्थितीमध्ये अशा सगळ्या लाखोंच्या खर्चांचा, उपयोगाचा ह्या? कधी कधी काय होतं ना, हे सगळं करायला अजिबात मनापासून तयारी नसते, परंतु भाग पाडलं जातं सामाजिक दबावाखाली. अशा वेळेस काय उपयोग होतो ना ह्या सगळ्या गोष्टींचा, प्री वेडिंगचा, डेस्टिनेशन वेडिंगचा, किंवा त्या फोटोशूट, ते व्हिडिओ. म्हणजे असंही कधी कधी घडतंय की फोटोशूट झालेत, व्हिडिओ झालाय, प्री वेडिंग झालेलं आहे, सगळं ठरलंय. परंतु प्री वेडिंग शूटिंग वगैरे झाल्यानंतर अचानकच लग्नात असं काहीतरी घडतं त्या दोघांमध्ये की मोडलं. का विनाकारण हा खर्च करतोय आपण? खरंच विचार करण्याची वेळ आलेली आहे. मग आज मला प्रकर्षाने हे त्या मुलीशी बोलताना जाणवलं. त्या मुलीचा प्रश्न एवढाच होता की मी माहेरी जाऊ शकत नाही. सासरचं तर मला नाहीच राहायचंय. पण या माझ्या बाळाला घेऊन अशी कोणती संस्था आहे का मी जिथे राहू शकते? मला तर मोठा प्रश्न पडला की असं काय आता करावं ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये. कारण तिला आता हा एका दिवसाचा प्रश्न नव्हता. तिला कायमस्वरूपी ती निर्णय घेणार होती. अर्थात तिला मी सगळ्या अँगलनी समजावून सांगितलं की तुला सामाजिक बाबींचं काय होईल, तुझ्या आर्थिक बाबींचं काय होईल, तू मानसिकरित्या तेवढी खंबीर आहेस का? तुझ्या इतर काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यामुळे तू, अर्थात ते मी तिच्याशी बोलता बोलता या सगळ्या गोष्टी मला जाणवल्या की तिने खूप ठामपणे तो निर्णय घेतलेला होता की ते नाही, नाही, नाहीच जायचं. ठीक आहे, तेवढ्या पुरतं तिला मी सगळ्या गोष्टींचा विचार करायलाही सांगितलं. तात्पुरती माहेरी जा आता. लगेच काही असं डिक्लेरेशन करू नकोस. थोडी शांत हो, थोडा विचार कर. हा विषय तेवढ्यापुरता तरी माझ्या दृष्टीने संपला. परंतु आज मला ते जाणवलं की जर ह्या मुलीचं स्वतःचं घर असतं, म्हणजे जो काही खर्च केला डेस्टिनेशन वेडिंगला किंवा अ, जो काही खर्च केलेला आहे, म्हणजे जवळजवळ कितीतरी तोळे, कदाचित ते किलोपर्यंत ते सोनं असेल. हे एवढं सगळं सोनं दिलंय, एवढं सगळं व्हिडिओ शूटिंग आहे.
किंवा प्री वेडिंग आहे, थाटात अगदी जिथं नाही तिथं पाण्यासारखा पैसा खर्च केलेला आहे आई वडिलांची ऐपत नसताना सुद्धा. आणि आज त्या मुलीकडं स्वतःचं हक्काचं ठिकाण नाही पाय ठेवायला, जिथं ती हक्काचं छत नाहीये की जिथे ती राहू शकेल. मग हे सगळं करण्याच्या ऐवजी आई वडिलांनी हेच जर कर्ज काढून जर तिला स्वतःचं घर जर घेऊन दिलं असतं तर किती छान झालं असतं. आज ती सन्मानाने स्वतःच्या घरात प्रतिष्ठेने सन्मानाने राहू शकली असते. काही काळ का होईना तिला स्वतःच्या स्पेसमध्ये राहता आलं असतं. भले कदाचित ते नंतर एकत्रही आले असते किंवा नंतर ते लग्न जुळलंही असतं परत एकदा. परंतु त्यावेळेस तिला फार गरज होती की असं ठिकाण की स्वतःच्या स्पेसमध्ये शांततेने राहण्यासाठी, विचार करण्यासाठी. कारण प्रत्येक वेळेला काही असा निर्णय घेतलेली लग्न लगेच तुटतात असंही नाहीये. परंतु हे जाणवतं की सगळं करता करता मुली सक्षम होतात, सगळं करतात. वेळेला सासरचं करतात, माहेरचं करतात. अगदी जीव पणाला लावून करतात. अगदी आजारी असताना सुद्धा करतात. काय म्हणून करत नाहीत? सगळ्या प्रकारचं काम करत असतात घरामध्ये. पण जेव्हा आणीबाणीची वेळ येते आणि तेव्हा मात्र जर सासरचे म्हणाले की निघ घराच्या बाहेर आणि माहेरचाही दरवाजा बंद असतो, अशा वेळेस त्या मुलीने जायचं कुठं? आणि माहेरची लोक काय म्हणतील? म्हणजे माहेर असं असतं ना बऱ्याच वेळा की सामाजिक प्रतिष्ठा खूप मोठी असते. आमची मुली कायमस्वरूपी सासर सोडून घरी आली किंवा कायमची नवऱ्याने टाकली, असं काहीतरी लेबल लावून आणि ह्या खोट्या प्रतिष्ठेपायी मुलीला घरात घेत नाही. आजही कितीतरी मुली आपल्या आजूबाजूला केवळ त्यांचं घर नाही, त्यांना सुरक्षितपणे राहायला जागा नाही. आई वडील या लोक काय म्हणतील, या खोट्या प्रतिष्ठेपायी मुलीला घरात घेत नाहीत, कायमस्वरूपीचा आधार देत नाहीत. मग अशा मुलीने जायचं कुठं? म्हणजे मुलीचा जीव गेला तरी बेहत्तर, पण मुलीला आम्ही कायमचं माहेरी ठेवून घेणार नाही. मग रोज सासरी तिने कसेही दिवस काढत असतील तरी चालेल. आणि मग त्या आई बापांनाही काहीच वाटत नाही. तिची जबाबदारी नको असते. आणि कुठेतरी असं लग्न लावताना कधीतरी सगळेच नाही म्हणत, पण बरेचसे पालक असे असतात की संपली आता आमची एकदाची जबाबदारी. म्हणजे आपलं मूल आहे हे, ते समाजासाठी आपण लग्न करतोय की त्या मुलासाठी लग्न करतोय, असा प्रश्न पालकांना का पडत नाही? समाज काय म्हणेल हे महत्वाचं आहे की आपलं मूल जिवंत राहणं आणि सक्षमपणे स्वाभिमानाने राहणं गरजेचं आहे. खरंच विचार करायची वेळ आहे की अशा वेळेस त्या मुलीने जायचं कुठं? म्हणजे हक्काचं तिचं कोणतं घर आहे? तिचं हक्काचं घर कोणतं? सगळं म्हटलं तर सगळं आपलं आहे. पण ज्या वेळेस अशी काहीतरी परिस्थिती उद्भवते त्यावेळेस ती नेमकी कुठं जायला हवं तिने? म्हणजे एक दिवसाचं डेस्टिनेशन वेडिंग होतं. आता तर हल्ली खूप काही काही कार्यक्रम होतात. संगीत होतं, मेहंदी होती किंवा बूट चोरण्याचा कार्यक्रम होतो नवरदेवाचा. संगीत, मेहंदी, हळद, साखरपुडा आणि अजूनही खूप साऱ्या. खरं तर हे एवढा अवडंबर माजवायची खरंच गरज आहे का? एवढे लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा एक प्रॉपर्टी म्हणून नाही, एक सुरक्षा म्हणून मुलीची आर्थिक सुरक्षा, तिचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी कधीही तिला अडचण आली तरी स्वतःचं एक हक्काचं छत असावं. तात्पुरता सासरी वाद झाला तरी काही काळ स्वतःच्या घरात, स्वतःच्या स्पेसमध्ये तिला राहता यावं. तर त्यातून कदाचित पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते. हे घर असणं म्हणजे एक स्वतःचा आत्मविश्वास आहे आणि ते घर तिला कदाचित जगण्याला बळ देईल. लग्नासाठी गरज म्हणून तुम्ही कर्ज काढताय, हे कितपत योग्य आहे? मोठं फंक्शन करायचं आहे. बऱ्याच वेळा हा सामाजिकच दबाव असतो. लोक काय म्हणतील? मग त्या लोकांनी काय म्हणावं अशी अपेक्षा ठेवून केलेला हा सगळा खर्च आहे की माझ्याविषयी, आमच्या कुटुंबाविषयी, माझ्या मुलीविषयी या लोकांनी, आजूबाजूच्या 4 लोकांनी अशाच प्रकारचं काहीतरी बोललं पाहिजे जे तुमच्या मनात असतं. मग लाखो रुपये खर्च करून लग्न जर मोडत असेल तर ते लाखो रुपये आपल्या मुलीने सक्षमपणे उभं राहावं म्हणून पालकांनी याचा विचार करायला पाहिजे. अशा कितीतरी मुली आता बळी गेलेल्या असतील आत्तापर्यंत, ज्या स्वतः स्वावलंबी सुद्धा होत्या. मी तर म्हणजे स्वावलंबी मुलींचाच बोलते आत्ता.
पण ज्या मुली स्वावलंबी नाही आहेत, शिक्षण नाही आहे किंवा शिक्षण आहे पण घरातही नाहीत, म्हणजे माझ्या परिचयाच्या अशा काही वेल एज्युकेटेड स्त्रिया सुद्धा आहेत की ज्यांच्याकडे उत्तम डिग्री आहे, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, MBA वगैरे झालेले आहेत, पण सासरच्या खूप साऱ्या गोष्टींमध्ये अशा काही गुरफटून गेल्या की त्यांना त्याच्यातून बाहेरच पडता येत नाही आणि मग एक घुसमट जन्माला येते. त्या घुसमटीमधून, त्या फ्रस्ट्रेशनमधून कायम स्वतःला एक गिल्ट म्हणा किंवा एक स्वतःविषयीच एक नकारात्मकता अशी आलेली असते की एवढी मोठी डिग्री घेऊन काय उपयोग झाला, एवढ्या त्या शिक्षणासाठी काय उपयोग झाला, एवढ्या टॉपमध्ये येऊन सुद्धा काय उपयोग झाला. मग जर त्या स्वावलंबी स्त्रियांची अशी अवस्था आहे, तर एखादी मुलगी तिच्याकडे उत्तम स्किल आहे, भले तिचं शिक्षण उच्च नसेल पण तिच्याकडे स्किल असेल, तिला छोटासा उद्योग काढून तिला स्वावलंबी बनवावं, तिच्याकडे एखादं स्किल असेल तर ते स्किल तिचं डेव्हलप करण्याचा आई वडिलांनी प्रयत्न करावा. म्हणजे स्वावलंबी स्त्री सुद्धा केवळ स्वतःचं घर नाही, तर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही तिचा झगडा असतो ना घराच्या बाहेर पडल्यानंतरचा, तो सामान्य माणूस विचारच करू शकत नाही. आणि जर ते घर असतं तर अशा कितीतरी मुलांचे कदाचित मृत्यू टळले असते. भले ते त्यांनी स्वतः करून घेतलेला असेल जीवाचा शेवट किंवा त्यांच्यावर लादला गेलेला असेल. इथं कोण चूक कोण बरोबर असं नाहीये. ही जी काही सामाजिक परिस्थिती आहे त्याच्यावर आपण उपाय शोधायचा आहे. आपल्या स्वाभिमानासाठी, आपल्या आनंदाने जगण्यासाठी. आणि असं जर असेल तर खूप साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात, आपल्या आजूबाजूच्या आयुष्यामध्ये घडायच्या थांबू शकतात. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये? ह्याच पैशांमधून तुम्ही काय काय करू शकता बरं मुलींसाठी? बघा हां, त्यांना हायर एज्युकेशन द्यायलाच पाहिजे. स्किल ट्रेनिंग द्या, बिझनेस स्टार्ट करा, स्वतःच्या पायावर उभं करा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचं घर ज्यावेळेस तुम्ही लग्नासाठी जो खर्च करताय त्याच्यापूर्वी साधं लग्न करा. वेळेला साधं लग्न करा. ठीक आहे. अगदीच काही गोष्टींना अगदी अनिवार्य आहे जिथं, तिथं विचार करा. पण लोक काय म्हणतील या खोट्या प्रतिष्ठेपायी स्वतःचा आणि मुलीवर अन्याय नका करू. आता खूप साऱ्या अर्थात सगळीच लोक हे करतात असंही नाहीये. तुम्हाला माहिती आहे का लग्नाची जी काही इंडस्ट्री आहे, ही जवळ-जवळ हजारो करोड रुपयांची लग्नाची इंडस्ट्री आहे. म्हणजे इतका खर्च होऊ शकतो. कापड साधं किंवा लग्नाची साडी साधी लाखो रुपयांची असू शकते. यावरही तुमचा विश्वास असेल का? तर हे घडतंय आणि हे कसं घडतं माहितीये का हे? श्रीमंत लोक ज्यांची ऐपत आहे ते राजरोसपणे या गोष्टी करतात. त्यांना ते ऐपत आहे त्यांची ते करतात. करावं त्यांनी काहीच हे नाही. परंतु त्याच्यापूर्वी त्यांनी सुद्धा आपल्या मुलीचं भविष्य एक घर घेऊन सुरक्षित करावं. लोक काय म्हणतील? खूप वेळा मोठं लग्न करण्याची आई वडिलांची सुद्धा मुलीच्या इच्छा नसती. पण नातेवाईक काय म्हणतील? समाजातली इज्जत, दुसऱ्यांच्या सारखं मोठं लग्न करायचंय. खरा प्रश्न असा आहे की आपण लग्न कोणासाठी करतो? लोकांसाठी की आपल्या मुलासाठी किंवा आपल्या मुलीसाठी? लग्नाचा कार्यक्रम 2-3 दिवस चालतो. साखरपुडा आहे, व्हिडिओ आहे, शिवाय लग्नाचा मेनू असतो. तो सुद्धा लोक काय म्हणतील हाच विचार करून कधी-कधी तर ते इतकं अन्न असतं की म्हणजे दिखाव्यासाठीच खूप साऱ्या गोष्टी केलेल्या असतात, की इतकं अन्न असतं की ते एक माणूस खाऊच शकत नाही सगळे पदार्थ. त्याने इतके पदार्थ टेस्ट केले, तर त्याला एक पदार्थ कोणत्या चवीचा होता हे सुद्धा सांगू शकत नाही. अशा शेकडो आयटम कधी-कधी एखाद्या लग्नामध्ये ठेवलेले असतात. तर एक मुलीचा हितचिंतक पालक म्हणून तुम्ही नेमका काय विचार कराल? तोच पैसा एक ॲसेट म्हणून घर, जमीन, गुंतवणूक जी की मुलीसाठी, तिच्या भविष्यासाठी, तिच्या पिढ्यानपिढ्या उपयोगी पडू शकेल. मुलीच्या नावावर घर असेल, स्वतःचा तिचा आधार वाटेल तिला. आई-वडिलांविषयी प्रचंड अभिमान आणि नितांत आदर वाटेल त्या मुलीला नक्कीच, की माझ्या भविष्याचा विचार केला वडिलांनी. आणि मुलींनी सुद्धा हा चंगळवाद थांबवण्यासाठी स्वतःहून पुढं आलं पाहिजे आणि भविष्याचा विचार केला पाहिजे. आजूबाजूला उदाहरणं पहा. त्यांचं पुढे काय घडतंय.
सगळेच तसं नाही आहेत. अपवाद आहेत, परंतु काही अपवाद आपल्यापर्यंत पोहोचतात, काही पोहोचत सुद्धा नाही. सेल्फ कॉन्फिडन्सवर खूप मोठा परिणाम होतो जेव्हा स्वतःचं घर असतं आणि ज्या मुलीचं स्वतःचं घर असतं तिला सासरी सुद्धा सन्मानाने वागवलं जातं. एक प्रतिष्ठा असते, एक सन्मान असतो. आणि ज्यावेळेस मुलीच्या मनात सुद्धा स्वतःविषयी एक आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा असते, तेव्हा ती सुद्धा त्याच पद्धतीने येणाऱ्या सगळ्या गोष्टींना खंबीरपणे तोंड देऊ शकते. कारण स्त्री काय किंवा पुरुष काय, प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. थोडक्यात काय तर मुलीला सुरक्षित एक घर द्या. ती कायम आयुष्यभर आपल्या आईवडिलांचा नाव काढेल. मग तुम्हाला काय वाटतं? भव्य लग्न महत्वाचं की मुलीची आर्थिक सुरक्षितता? अशा मुलींना काय वाटतं ज्यांच्या नावावर स्वतःचं घर आहे? आणि अशा मुलींना काय वाटतं की ज्यांच्या नावावर जर स्वतःचं घर झालं तर त्यावेळेस माझ्या काय भावना असतील? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. म्हणजेच काय? थोडक्यात आपल्या परंपरा, रीतिरिवाज ठीक आहे ते पाळायला हव्यात. पण त्यातूनही आपल्या परीने, आपल्या भविष्यासाठी, आपल्याला सन्मानाने जगण्यासाठी, आनंदाने जगण्यासाठी आपणच मार्ग काढायला हवा. हे तर मान्य. थोडक्यात मला या चॅनेलवर एवढंच सांगायचंय. म्हणजे हे चॅनेल ह्यासाठीच केलेलं आहे. ह्या चॅनेलवर मुलांच्या बाबतीत काउन्सिलिंग रिलेटेड गोष्टी, मुलं आणि पालक ह्याच्यामध्ये पालकांची भूमिका काय असावी, दुसरं म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, म्हणजे चाइल्ड पॅरेंट काउन्सिलिंग संबंधी मार्गदर्शन, माइंडसेट, यशस्वी माइंडसेट रिलेटेड, लाईफ कोचिंग रिलेटेड विचार असणार आहेत आणि सामाजिक विषयावर संवाद असणार आहे. उद्देश एकच आहे, स्वतःला, मुलांना, समाजाला थोडं अधिक समजून घेऊया. या महिला दिनाच्या निमित्ताने या दिवशी मुलींनी आनंदी आणि स्वाभिमानाने आयुष्य जगावं असंच वाटतंय. तर सर्वांना महिला दिनाच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. या एका विचारामुळं जर एखाद्या मुलीचं आयुष्य यशस्वीपणे उभं राहत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाऊ द्या आणि हे आपलं कर्तव्य आहे. तर हे जर तुम्हाला आवडत असेल तर माझा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटलं हे सगळं ऐकून नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.